नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पेण तालुक्यातील वडखळमधील सावली लॉज मॅनेजर धर्मेंद्र कुशवाहची धारदार शस्त्रानं गळा कापून निर्घृणरित्या हत्या केल्याचं उघड झालं होतं। हा गुन्हा इतक्या विकृत पद्धतीनं करण्यात आला होता की मॅनेजरचं गुप्तांग मारेकऱ्यांनी कापून त्याच्या डोळ्यावर ठेवलं होतं। मॅनेजरचा मृतदेह सावली लॉजमध्येच 115 क्रमांकाच्या रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। या हत्येबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचं गांभीर्य पाहून रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के आणि पथकासह घटनास्थळी पाहणी केली आणि तात्काळ तपासाची चक्र वेगात फिरवली। तपासादरम्यान आरोपी खासगी वाहनानं वडखळ येथून पेणकडे पळून गेल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे आणि चौहान यांना पथकासह त्या ठिकाणी बोलावून घेतलं। त्यानंतर पेण आणि पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली। त्यावेळी आरोपींनी पेणमध्ये वाहन बदलून ते महामंडळाच्या बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। पोलीस पथकानं लागलीच ती बस शोधून काढली आणि बसचा पाठलाग केला। बस अडवून पाहणी केली असता गुन्ह्यातील 3 आरोपी बसमध्ये सापडले। इंद्रजित झंकुराम भारद्वाज वय 30 वर्ष राहणार उत्तर प्रदेश, हरिशंकर लालचंद राजभर वय 19 वर्ष राहणार उत्तर प्रदेश आणि अंजुदेवी सरोज चौहान वय 32 वर्ष राहणार झारखंड अशी आरोपींची नाव आहेत। हे आरोपी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत होते। आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली। त्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी अंजुदेवी चौहान हिचे आरोपी चंद्रजित भारद्वाज याच्यासोबत प्रेमसंबंध होते, तसंच तिचे मृत मॅनेजर धर्मेंद्र सोबतही अनैतिक संबंध होते। ही बाब दोघांना समजल्यानंतर चंद्रजित आणि धर्मेंद्रमध्ये 7 ते 8 दिवसांपूर्वी जोरदार भांडण झालं होतं। त्याचवेळी चंद्रजित भारद्वाजने धर्मेंद्रला जीवानिशी मारण्याचा खतरनाक प्लॅन बनवला। त्यासाठी त्याने नवाकोरा चाकू खरेदी केला। धर्मेंद्रला जीवे ठार मारण्यासाठी अंजुदेवीनंही सहकार्य केलं। ती प्रथम सावली लॉजवर गेली। धर्मेंद्रसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ती त्याला रूम नंबर 115 मध्ये घेऊन गेली। त्याचवेळी प्लॅन केल्याप्रमाणे चंद्रजित भारद्वाज आणि हरिशंकर राजभर हे त्या रूममध्ये गेले। तिघांनी संगनमत करून धर्मेंद्रचं तोंड दाबून त्याचा चाकूनं गळा कापला। त्यानंतर त्याचा गुप्तांग कापून त्याचा मृतदेह विद्रूप करण्यात आला। हे सर्व करून पळून जात असतानाच मात्र रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 3 आरोपींना अटक करून आपल्या कार्यक्षम कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे। पेण वडखळ येथे घडलेल्या भयानक हत्येचं गूढ अवघ्या 5 तासात उलगडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे या निमित्तानं कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।